आज दैनिक लोकमतमध्ये बातमी छापून आली। त्याचा खुलासा करण्याकरता मी आज स्वतःहून इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहे। या व्यक्तीचं नाव माझा मित्र अमित पाटील नाव याचं। सन 2022 साली 20 याला कमीत कमी 22 ते 25 वार करून मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता। ह्या व्यक्तीने कशाबद्दल मारलं हा पार्ट वेगळा, म्हणजे तिथलं स्थानिक मंडळाचं वादविवाद सांगण्याचं तात्पर्य असं की व्यसनीकर म्हणून कोणतरी एक व्यक्ती आहे, त्यानं माझ्या विरोधात फिर्याद दाखल केली की मी त्याला शिवीगाळ कर म्हणून सांगितलं। या फिर्यादीमध्ये आता यानं फिर्याद दाखल केलेली आहे। राजेश क्षीरसागर, उत्तम कोराणे आणि भरत चव्हाण ह्या तिघांचा मला पाठिंबा आहे आणि ह्या तिघांचा पाठिंबा असल्याने तुला ठार मारणार असं व्यसनीकरने डायरेक्ट याला सिद्धाळा गार्डनजवळ धमकी दिली। त्या धमकीचं हा NCR राजेश क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत। त्या मंडळासाठी राजेश क्षीरसागर आणि रवी इंगोले आम्ही दोघांनी काम केलं होतं। एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आम्ही तो फंड आणला होता, त्यावेळी बहुतेक उद्धव साहेब CM असतील कदाचित, आणि ते मंडळ आम्ही अतिशय उत्कृष्टरित्या बांधून दिलं। मुळात वाद काय आहे की मंडळ कोणाचं, मग रवी किरण इंगोले यांच्या बरोबरच्या मित्र परिवाराचं की राजेश क्षीरसागरांना पाठिंबा देतात त्यांचं, हा असा मुळात वाद आहे। खोट्या तक्रारी करायला लावणं, उत्तम कोराणे ह्या व्यक्तीचं 2 नंबर धंद्याच्या माध्यमातून पोलीस खात्याशी कायम संपर्क असतो। गणेश उत्सव आला की 100% यांच्या अंगात येतं। एक वेळ अशीच यांनी आणली होती की खोट्या गुन्ह्यात मला अडकवण्याचं काम ह्याच उत्तम कोराणेनं केलं होतं आणि हा कायम पडद्यामागून लपून काम करतो। आज त्याचा पोल खोल करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। माझ्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे याच्या माध्यमातून तो पूर्णपणे खोटा, त्या व्यसनीकर व्यक्तीशी मी बोललोय आणि मी त्याला विचारलं इकडून माझ्या फोनवरून, आणि मी कबुली देतो जाहीररित्या की तू माझं नाव का घेतोस, तुला कुणी शिवीगाळी केली तर माझा काय संबंध, मी दिली का, तर नाही, मग आत्ता देणार म्हणलं। आणि मला सत्यतेनं वागायची सवय, व्यसनीकर निष्कारण मला त्रास दिला तर मी त्रास देणारा माणूस आहे, जशास तसं उत्तर मी देणार। हे उत्तर आज राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आम्ही दिलेलं आहे। या व्यक्तीच्या जीवाला जर धोका झाला, एकदा हा मरणाच्या दारातून परत आलेला आहे, जर याच्या जीवाला धोका झाला तर आमदार राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक उत्तम कोराणे आणि भरत चव्हाण यांना पोलीस प्रशासनानं जबाबदार धरावं, असा हा NCR आम्ही आज दाखल केलेला आहे। आणि ही तक्रार NCR क्षीरसागरांच्या विरोधात आणि कोराण्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनानं नोंद करून घेतलेली आहे। त्याबद्दल प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं मी मनापासून आभार मानतो।